सण आणि गणेश उत्सव हे नातं जितकंच भक्तीचं तितकंच कलेचं आहे. आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागतात कोकणातील अनेक कार्यशाळांमध्ये गणेश मूर्तीची लगबग चालू होते. आपल्या लाडक्या बाप्पाला श्रद्धेची, कृपेची आणि एक मायेची झालर लागण्यासाठी एक आकर्षक आखणी आणि देखणी काढून आपल्या बाप्पामध्ये ते उतरवली जाते. आपल्या श्रद्धेने तसेच भक्तांच्या निष्ठेने मूर्तिकाराची निष्ठा कशा प्रकारे मूर्तीमध्ये उतरवली जाते याचं उत्तम उदाहरण आपल्याला कोकणात पाहायला मिळतं. अशाच एका आपण कोकणातल्या मेहनती मूर्तिकाराचा खास आढावा घेतोय LS मराठीच्या माध्यमातून. तर नमस्कार, मी आदित्य साळुंके. तर मी इंटरनेटमध्ये कामाला आहे, वायफायचं मी काम करतो. तर मी कामावरनं सुटल्यावर थेट या पोयनार या गावात येतो. तर मी इथं गणपतीला डिझाईन करायचं असेल, म्हणजे गणपतीला जसं धोतर लावायचं असेल अशा कामात थोडंफार हातभार लावतो. रंग द्यायचा असेल तर गणपतीला हा ब्रशने दिलेला प्रत्येक स्ट्रोक ही आमची सेवा आहे. आणि पहिली गोष्ट म्हणजे भाविकांच्या घरी जो गणपती जाणार आहे तो एकदम सुंदर दिसावा हीच आमची इच्छा आहे. नमस्कार, माझं नाव प्रणव प्रकाश जंगम. आपण त्रिमूर्ती गणपती चित्रशाळेमध्ये आहोत. त्रिमूर्ती गणपती चित्रशाळा ही माझे आजोबा देवलिंग रामजंगम, त्यानंतर माझे वडील प्रकाश देवलिंग जंगम आणि आता सध्या परिस्थितीमध्ये मी प्रणव प्रकाश जंगम अशा 3 पिढीमध्ये चालू आहे. तरी देखील आमच्या गणपतीच्या कारखान्यामध्ये 750 गणपती आहेत. त्यामध्ये शाडू मातीची मूर्ती देखील येतात आणि POPच्या मूर्ती येतात. त्याचप्रमाणे POPचा विषय जर बोलाल तर POPचा विषय खेड तालुक्यामध्ये प्रथमतः माझ्या पप्पांनी आणला होता. त्यावेळेस त्यांनी रबर कास्टिंग करणे, POPच्या मूर्ती काढणे ही गोष्ट सुरुवात पप्पांनी केली. त्यानंतर तशाच प्रकारची जर बोलाल तर मातीकामामध्ये जर बोलाल तर खेड तालुक्यात अशी जवळपास मला तरी असं जाणवत नाही की पप्पांसारखं कुशल कारागीर कुठे भेटला असेल. आता त्या अशा कुशल कारागिराला बोलाल तर 2023मध्ये आपण गमावलं. काही कारणास्तव त्यांचं दुःखद निधन झालं. पण त्यानंतर देखील आम्ही तोच वारसा पुढे चालवतोय. आता आमच्याकडे 750 गणपती आहेत. त्यामध्ये जवळपास 100 गणपती शाडू मातीचे आहेत, बाकीचे POPचे आहेत. तर POPचे गणपती आम्ही आता पेनवरून आणतो, अमरापूरवरून. आणि अमरापूरवरून आता जे POPचा प्रॉब्लेम चालू होता त्यामुळे आता गणपतीच्या मूर्तीमध्ये देखील वाढ झाली, 30% वाढ झाली आहे. तशा हिशोबात बोलाल तर शाडू मातीचा गणपती जर बोलाल तर शाडू मातीचा गणपती हा विसर्जनात सोयीस्कर जातो. POPचा गणपतीचा प्रॉब्लेम म्हणजे फक्त एकमेव की विसर्जन होत नाही लवकर. ज्या ठिकाणी कमी प्रमाणात पाणी असेल तर त्या ठिकाणी POPचा विसर्जन होत नाही. त्यामुळे शाडू मातीचे विसर्जनाच्या हिशोबाने जर बोलाल तर शाडू मातीचा गणपती लोकांनी घ्यावा. पण शाडू मातीची तेवढी गणपती पॉसिबल होत नाहीत लोक काढणे. कारण प्रकार कसा होतो, आता आपल्याकडे पूर्ण टोटल महाराष्ट्रात जर पकडले तर लाखो गणपती विक्री होते. लाखो गणपती शाडू मातीमध्ये काढायचे बोलाल तर तेवढे पॉसिबल होत नाहीत. त्यामुळे आता लोक काय करतात की बाबा ठीक आहे POPचा तर POPचा, मग ते POPचे घेतलं जातं. पण POPमध्ये देखील आता गणपती कारखानदारांचा प्रॉब्लेम असा झाला की दरवर्षीच्या मूर्तीमध्ये आणि यावर्षीच्या मूर्तीमध्ये 30%ची वाढ झाली. त्याचा फटका हा गणपती कारखानदारांना देखील बसला आहे. त्याचा म्हणजे अवघा काही दिवसावरती गणपती येऊन टेपलेत. आता मध्यंतरी पेन या ठिकाणी जे पूर परिस्थिती निर्माण झाली होती त्यामुळे गणपतीचे रेट वाढलेत. आणि त्याचा आम्ही देखील प्रचार करतो की गणपतीचे रेट वाढले, इतर गोष्टी झाल्या, त्याचा परिणाम दोघांनाही म्हणजे ग्राहकालाही सहन करावा लागतो आणि जो कारखानदार आहे त्यालाही सहन करावा लागतो. तशा हिशोबात जर बोलाल तर म्हणजे आता शाडू मातीचे जर बोलाल तर शाडू मातीचे माझ्याकडे आता 100 गणपती आहेत. 100 गणपती आहेत. ते 100 गणपती आम्ही आता 2 जण भाऊ काढतो. माझा एक छोटा भाऊ आहे आकाश प्रकाश जंगम, तो देखील आखणी करतो, बाकीच्या सगळी कामं करतो. तर मी गेले 4-5 वर्ष आम्ही इथं काम करतो आहे. तर प्रत्येक गणपती हा कसा सुंदर होईल आणि त्याचप्रमाणे त्याचे कलर कॉम्बिनेशन असतील, लोकांची वेगवेगळी ख्वाहिश असते की माझा गणपती असं व्हावं, ते सर्व आम्ही 100% करण्याचं आम्ही काम करत असतो. ज्यावेळेस गणपती आपण आणतो अमरापूरवरून आणलेले गणपती हे इथं आणल्यानंतर पहिल्यांदा घासले जातात. घासल्यानंतर त्यांच्यावरती सफेदा मारला होतो. सफेदा मारल्यानंतर त्यावरती बॉडी कलर केला होतो. बॉडी कलर ही पूर्ण गणपतीच्या फिनिशिंगमधली महत्त्वाची गोष्ट आहे. ते बॉडी कलर आपण आपल्या कारखान्यात स्वतः बनवतो. जे म्हणजे तशा हिशोबात बाहेर जर घेतले तर ते भरपूर कॉस्टली भेटतात. पण आपण त्या गोष्टी घरगुती लेवलवरती करतो आणि त्यातून फिनिशिंग ही व्यवस्थित लेवलवरती येते. त्याचप्रमाणे
बॉडी कलर झाल्यानंतर त्यावरती शेडिंग केली जाते. शेडिंग केल्यानंतर त्यावरती जे कपडे घातलेले आहेत गणपतीला त्या सर्व कपड्यांना कलर केला जातो. कलर केल्यानंतर त्या कपड्यांना परत शेडिंग केली जाते. ते झाल्यानंतर परत वॉर्निशचा विषय येतो. वॉर्निश केल्यानंतर डोळे, गणपतीची जी मुळातली गोष्ट असते ज्यामुळे गणपती आपल्याकडे बघतो ती म्हणजे आखणी. आखणी केल्यानंतर त्यावरती सोनेरी केली जाते. असा हा सगळा इत्थंभूत विषय असतो. मूर्तीचा फटका बोलाल तर पेन आणि अमरापूर या ठिकाणी आता मध्यंतरी जो पूर परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे मूर्त्यांचे रेट हे 30% वाढले आणि ते वाढल्यात जे रेट आहेत त्याचा परिणाम हा कारखानदार प्लस ग्राहक या दोघांवरही पडला. जो आलेला भार आहे तो लोकांपर्यंत पोहोचवला आहे आम्ही की बाबा तुमच्या मूर्ती अशा किमतीमुळे वाढल्यात म्हणून. पण त्या लोकांपर्यंत पोहोचवल्यानंतर देखील लोकांची अशी एक मनस्थिती आहे की आमची मूर्ती एवढ्या रुपयाची असते, मग ती एवढी अशी अचानक कशी काय वाढली, ते असे विषय असतात. मग त्यामुळे मला सरकारला एवढं सांगायचं वाटतं की कमीत कमी आता ही जसा माझा हा कारखाना आहे तशाच हिशोबातले लाखो कारखाने आपल्या इथे महाराष्ट्रात बघायला भेटतील. ते सगळे कारखानदार म्हणजे काही कारखानदारांचं पोट हे फक्त त्या कारखान्यावरती अवलंबून असतं. मग सरकारने कमीत कमी त्या कारखानदारांकडे बघावं ही माझी एक अपेक्षा आहे. सध्या मुंबईचे चाकरमानी जे आहेत ते आपल्या गावाला येतात. मग ते मुंबईत ज्या मूर्ती बघतात त्या हिशोबातली मूर्ती आपली म्हणजे तिथे असणारी मूर्ती 15 फुटाची 20 फुटाची असते. त्यातलीच मूर्ती आपल्या घरी बसावी अशा हिशोबातला विषय असतो. आता जर उदाहरणार्थ सांगायचं झालं तर चिंतामणी गणपती काय. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे लालबाग राजाचं गेल्या वर्षीचं जे पॅटर्न आहे ते यावर्षी रिन्यू होतं. चिंतामणीचं पण तसंच गेल्या वर्षीचं जे आहे ते यावर्षी रिन्यू होतं. मुंबईचा राजा आहे तो देखील गेल्या वर्षीचा जो आहे तो यावर्षी रिन्यू होतो. अशी दरवर्षी मुंबईत जे गणपती बघितले जातात त्यातलाच एक हुबेहूब मॉडेल लहान रूपात आपल्या घरात असावा त्यासाठी लोक प्रयत्न करतात. धोत्रामध्ये मागणी म्हणजे वेल्वेटचा प्रकार येतो. वेल्वेट म्हणजे सेम आपण जसा कपडे घालतो तशा हिशोबातलं ते पावडर येते ती आपण मारतो. दुसरी गोष्ट म्हणजे कपड्यामध्ये आपण धोतर नेसून देतो. परत पेंटिंगमध्ये जर बोलाल तर पेंटिंगमध्ये देखील आपण वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये धोतर नेसवतो. आणि अजून मूर्तीमध्ये खास आकर्षण करण्यासाठी काय केलं जातं? अजून आकर्षण बोलाल तर आपण शेला, धोतर, फेटा या गोष्टी म्हणजे ओरिजिनलमध्ये करतो. दुसरी गोष्ट म्हणजे ज्वेलरी करतो. ज्वेलरीमध्ये अगदी वरचं मुकुट आहे ना ते पूर्णतः हिऱ्याने म्हणजे सजवलं जातं. दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये जर बोलाल आता ही समोरची मूर्ती आहे हिच्यावरती समोरच्या हातामध्ये जे दिलेत फुलं जी दिलेत तशा प्रकारचं डेकोरेशन आपण त्या ठिकाणी करतो. माझ्या डाव्या हाताला जी आहे ती POPची मूर्ती आहे आणि उजव्या हाताला जी आहे ती मातीची मूर्ती आहे. दोन्ही मूर्ती जर तुम्ही समोरासमोर पाहिल्या तर POPची मूर्ती ही वन टाइम केल्यामुळे ती रबर डायमधून निघते. तरी देखील तिला जी फिनिशिंग येते तीच फिनिशिंग आम्ही मातीच्या गणपती देखील आणण्याचा प्रयत्न करतो. असं काम तुम्हाला पोयनारमधील त्रिमूर्ती गणपती चित्रशाळा या शाळेत तुम्हाला कधीही या, एकदा येऊन भेट द्या, तुमच्या लक्षात येईल. तशाच प्रकारे जर मातीच्या गणपतीचा बोलाल की लोकांचं म्हणणं असतं की शाडू मातीचा गणपती असेल त्याचा कलर हा म्हणजे डल पडला जातो. पण आमच्या इथं तो प्रकार होत नाही. तुम्ही समोरासमोर पाहू शकता दोन्ही मूर्ती आहेत, एक POPची आहे एक मातीची आहे. तर तुम्ही एकदा आवर्जून आमच्या कारखान्याला भेट द्या. मातीला दैवत्व देणारे हात फक्त मूर्तीच घडवत नाहीत तर कोकणच्या संस्कृतीचा आणि गणेश भक्तांचा वारसा पिढ्यानपिढ्या पुढे चालवण्याचं काम करत आहेत. अवघ्या काही दिवसातच हेच गणराय भक्तांच्या घरी विराजमान होतील आणि गणपती बाप्पा मोरया ह्या जयघोषामध्ये पुन्हा एकदा कोकण भक्तिमय सागरामध्ये न्हाऊन जाईल. कॅमेरामन आदित्यसह मी शुभम, LS मराठीसाठी खेड.